इकडे इकडे तू कशात झाड लावलंय? कशाचं लावलंय? हा त्याला काय म्हणते? साली तर नाही म्हणायचं. संत्री. हा मग संत्रीचं झाड लावलंय. कसं लावलंय? तसं त्याच्यातलं काय घेतलं? माती टाकली. हा काय घेतलं त्याच्यातलं? संत्रीचे बीच ते एकदम. काय लावलंय तू? हा कशात लावलंय? कुंडीत. मग आता कधी खायची संत्री? झाड आल्यावर. कधी येणार आहे झाड? मग कधी येणार आहे? एकच आहे. आणि तू स्कूलला जातोय का? तू स्कूलला जातोय? क्लास मध्ये तू सिनियर केजीत. ABCD पोएम अजून काय? हा पेयर्स प्रार्थना. गेम पण शिकवते. नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आज आहे चतुर्थी. चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता माझं चालू स्वयंपाक संध्याकाळचा. चतुर्थी स्पेशल मी बनवणार आहे ब्रोकोलीची भाजी. इथं सगळं धुवून घेतलंय. तर इथं आहे ब्रोकोली. फ्लावर सारखेच फ्लावर पांढरे असते आणि हिरवी असते ब्रोकोली. आणि बीन्स घेतले. तर वटाणा सगळी तयारी करून घेतली मी. कांदा, टमाटा, आलं, लसूण, थोडेसे जिरे घातलेत आणि थोडीशी तमालपत्री, मीठ आणि कोथिंबीर असं सगळं भाजून घेतले. सगळी तयारी करून घेतली. तर आता मी कढई ठेवले गॅसवरती आणि आता ह्या भाज्या भाजून घेणार आहे सगळ्या. ब्रोकोली, नंतर वटाणा आणि बीन्स हे तिन्ही पण भाज्या मी भाजून घेणार आहे तेलामध्ये. आणि मग नंतर भाजी करणार, फोडणी देणार दुसरी. वरण भाताचा कुकर पण लावून घेतलाय. पीठ पण मळून घेतलंय. तर पीठ मळून घेतलंय. आधी भाजी करणार, नंतर वरणाला फोडणी देणार आणि मग नंतर चपात्या करणार. तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर कच्चटपणा पण जातोय आणि भाजी पण टेस्टी लागते. घेते तेलामध्ये भाजून. फोडणी दिल्यानंतर शिजते पण लवकर. थोडीशी भाजून घेतल्यानंतर आता मी सगळ्या भाज्या भाजून घेते. ब्रोकोली, वटाणा आणि बीन्स. माझ्या भाज्या भाजते तिकडं. तोपर्यंत किरणचं चालू आहे मोदक बनवायचं. तर तिनं सारण मी सगळं बनवून घेतलंय, पीठ मळून घेतलंय. तर ते आता बनवते मोदक. ब्रोकोली भाजून झाले. वटाणा घालून घेते. बीन्स आणि वटाणा एकत्र भाजून घेते. बारीक चिरून 2 शिमला मिरची घेतल्या. ते माझ्या लक्षातच नव्हतं घ्यायचं. शिमला मिरचीनं पण भाजीला टेस्ट छान येते. तर 2 शिमला मिरची घेतल्यात बारीक चिरून. ते पण आता मी वटाणा आणि बीन्समध्ये भाजून घेते. इथं भाज्या भाजून होईल तर मी वरणाला फोडणी देणार आहे. तर भाज्या पण भाजतील आणि तिकडं वरण पण होईल. थोडंसं मीठ घालून घेते. लवकर वापरते भाज्या. थोड्याशा शिजल्या. आता त्याच्यामध्ये ब्रोकोली पण टाकते. इकडे आता मी फोडणी देणार आहे वरणाला. तर वरणाला फोडणी देण्यासाठी कोथिंबीर, मिरची आणि लसूण बारीक करून घेतलाय. तर फोडणीमध्ये मी एवढं साहित्य घालणार आहे. आणि जिरे मोहरीची पण फोडणी देणार आहे. तेल
डाळ शिजवताना टमाटा घातला होता, शिजायला टाकला होता डाळीमध्ये. तर टमाटा पण झालाय बारीक छान असा शिजला ह्याच्यामध्ये डाळीमध्ये. जिरे आणि मोहरी घालून घेते पहिला. वरणामध्ये हिंग घालून घेते. तर वरणामध्ये हिंग घातल्यानंतर वरणाला टेस्ट छान लागते. थोडंसं मीठ घालते, शिजवताना घातलं होतं तर आता थोडंच घातलं. हळद, भाजी बनवण्यासाठी ते भाजून घेतलेलं ते वाटून घेते. गरम होतं, गार झालं. वाटण बनवून घेतलेलं कांदा, टमाटा, आलं, लसूण, कोथिंबीरचा हे घालून घेते. आता ह्याच्यामध्ये मी घरगुती काळा तिखट, धना पावडर, मीठ आणि हळद घालून घेते. भाज्या भाजताना मीठ घालून घेतलं होतं थोडंसं, तर आता पण थोडंसं घालून घेते चवीपुरतं. वरणाला पण छान अशी उकळी आली, शिजलंय चांगलं वरण. वरण आता उतरून घेते आणि मसाला चांगला परतून घेतलाय. आता त्याच्यामध्ये मी भाज्या घालून घेते. भाज्या घालून घेतल्या. केलेलं पाणी घालून घेते. अजून थोडंसं पाणी गरम केलं घालून घेते त्याच्यामध्ये. आता चांगली एक उकळी काढून घ्यायची. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेते, थोडीशी भाजीमध्ये आणि थोडीशी वरणामध्ये. इकडं चालू आहे किरणचं पण मोदक तळायचं, तर तिनं बनवून घेतले आणि आता मोदक तळून घेते. मी घेते आता चपात्या बनवून.
चपाती एवढी झाले इकडे भाजी तयार आणि इकडं थोड्याशा चपात्या राहिल्या तर ते बनवून घेते मी आता सगळ्या चपात्या. ही भाजी पण झाली तयार, वरण भात झालं, भाजी झाली, आता थोड्या 2-4 चपात्या राहिल्यात तर ते बनवून घेते मी. झालं स्वयंपाक सगळा, देवाचं ताट पण तयार केलं. लोकरीची भाजी, मोदक, चपाती, वरण भात, वरण. तर झालाय सगळा स्वयंपाक. आता देवाला नैवेद्य दाखवून घेतो, आरती करून घेतो. मोदक खायचंय ना, जाऊ दे. इकडे दे आरती. आरती झाली तर चला आता इथंच व्हिडिओचा एंड करते. असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून. धन्यवाद. तुला जेवायचं आहे का?